सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे कार्यक्षेत्रात येणारे कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि विधी म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन आणि लॉ या सर्व शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व UG आणि PG विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे मी या व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार आपले नियमित महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीने दिनांक 11 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे। या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी पाहिलं की कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच तक्रारी नोंदवलेल्या आहेत आणि तशी काळजी व्यक्त केलेली आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत खरंच असे होणार आहे का? खरंच 11 जानेवारी 2021 पासून महाविद्यालय सुरू होणार आहे का? चला तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की खरंच आपले महाविद्यालय 11 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे का। मित्रांनो, आजच म्हणजे दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी विद्यापीठानं पुन्हा एकदा एक परिपत्रक जारी केलेलं आहे। ज्या परिपत्रकाचा क्रमांक आहे सर्क्युलर नंबर 6 2021। चला तर आपण पाहूया की हे सर्क्युलर मध्ये विद्यापीठाचं काय म्हणणं आहे। Under the initiative Mission Begin Again, phase-wise unlocking process subsequent to the lockdown declared due to COVID-19 pandemic has begun in the state of Maharashtra, and reopening of universities and colleges is a part of the same. University departments and colleges institutions are likely to face a number of issues after reopening. In order to facilitate successful reopening of university departments and college institution and smooth conduct of teaching learning process in offline mode, certain measures are required to be ensured by the university departments and colleges institution for the safety and health of all concerned in advance. तर हा पहिला जो पॅराग्राफ आहे याच्यामध्ये विद्यापीठाचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र राज्यात मिशन बिगिन अगेन या इनिशिएटिव्हनुसार कोविड-19 पॅन्डेमिकमुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन हा टप्प्याटप्प्याने उठवायचा आहे। विद्यापीठ आणि कॉलेजेस याचाच एक भाग असल्यामुळे विद्यापीठ तसेच महाविद्यालय पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने सुरू केल्यास त्यांना विविध समस्यांना तसेच धोक्यांना तोंड द्यावे लागेल किंवा लागू शकते। म्हणून हा संभाव्य धोका टाळून महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीने किंवा टीचिंग लर्निंग ऑफलाईन पद्धतीने चालू करायच्या दृष्टीने विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग तसेच महाविद्यालयांनी अगोदर काही निश्चित नियंत्रण उपाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालये सुरक्षित आणि निरोगी वातावरणात चालू करता येतील, असं या पॅराग्राफ नंबर 1 चं म्हणणं आहे। दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये विद्यापीठ काय म्हणते पाहूयात। इट इज नोटिफाइड टू ऑल हेड्स ऑफ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, प्रिन्सिपल, डायरेक्टर्स ऑफ कॉलेजेस इंस्टिट्यूशन टू टेक नेसेसरी स्टेप्स टू एन्श्योर appropriate preparation for reopening of university departments, colleges, institutions in advance, in accordance with the UGC guidelines dated 6/11/2020, directions, guidelines issued by the state government and local authorities from time to time, attached here with copies for ready reference. आपण इथपर्यंत पाहूयात। त्यानंतर विद्यापीठाला सेकंड पॅराग्राफ मध्ये असं म्हणायचं आहे की त्यामुळे विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील प्राचार्य संचालकांना या नोटीसद्वारे कळवण्यात येते की विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग तसेच महाविद्यालये चालू करण्यापूर्वी काही सुरक्षिततेच्या दृष्टीने तयाऱ्या कराव्या लागतील आणि त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, तसेच राज्य शासन आणि विद्यापीठ यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे। त्या सर्व मार्गदर्शक सूचनाच्या ज्या कॉपी आहेत या सर्क्युलर सोबत जोडलेल्या आहेत।
आता विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या की हा पॅरेग्राफ सगळ्यात महत्त्वाचा आहे, जी बोल्ड अक्षरामध्ये तुम्हाला दिसतंय ते. डेट ऑफ रिओपनिंग ऑफ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स अँड कॉलेजेस इन्स्टिट्यूशन विल बी नोटिफाईड इन ड्यू कोर्स ऑफ टाइम ॲज पर द डायरेक्टिव्ह ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. हे जे वाक्य आहे हे फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विद्यापीठातील शैक्षणिक विभाग तसेच महाविद्यालये पुन्हा उघडण्याची तारीख महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार येणाऱ्या काही दिवसात कळवली जाईल. म्हणजेच काय की 11 जानेवारीपासून चालू होणारी कॉलेजेस 11 जानेवारीपासून चालू होणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, 11 जानेवारीपासून कॉलेजेस चालू होणार नाहीत. कॉलेजेस कधी चालू होतील किंवा विद्यापीठातील विभाग कधी चालू होतील याच्या तारखा येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाकडून आपल्याला कळवल्या जातील. लक्षात घ्या. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. इथंच आपलं उत्तर मिळालेलं आहे की 11 जानेवारीपासून आपल्या ज्या ऑफलाईन कॉलेजेस चालू होणार होते ते होणार नाहीत. त्याच्या तारखा अजून अनिश्चित आहेत. त्या पुढच्या काही दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळवल्या जातील. पुढचं अजून फार महत्त्वाचं वाक्य आहे शेवटचं. दिस सर्क्युलर इज इश्यूड इन सुपरसेशन ऑफ द सर्क्युलर नंबर 3 2021 डेटेड 4/1/2021 इन धिस रिगार्ड. म्हणजेच आताचं हे जे सर्क्युलर आहे, सर्क्युलर नंबर 6/2021 हे कशासाठी जारी केलेलं आहे, त्यानुसार सर्क्युलर नंबर 3/2021 ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की 11 जानेवारीपासून सर्व प्रकारची महाविद्यालये चालू होणार आहेत, ते सर्क्युलर या सर्क्युलरनुसार रद्द करण्यात येत आहे असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपली महाविद्यालये जी 11 जानेवारीपासून चालू होणार होती ते होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी किंवा याची आपण नोंद घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण लाईक करावा, शेअर करावा. तसेच काही विद्यार्थी जर याच्यावर न्यू असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.